महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यातील नांदुरी रोडवर असलेल्या सप्तशृंगी वृद्धाश्रमात एक वयोवृद्ध महिला उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती। दिनांक 30 सप्टेंबर रोजी झालेल्या या घटनेमध्ये रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज जाधव यांनी पुरेसा उपचार न करता वृद्ध महिलेला दुसऱ्या दिवशी उपचार घेण्यासाठी यायला सांगितले। या प्रक्रियेमध्ये आवश्यक उपचार न मिळाल्याने वयोवृद्ध महिला विमलताई गिरे यांचा वृद्धाश्रमात परतल्यावर दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेने परिसरात तसेच कळवण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। सप्तशृंगी वृद्धाश्रम प्रशासनाने या प्रकाराबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूजकडे तक्रार नोंदवली आणि बातमी प्रसारित करण्याची विनंती केली। बातमी प्रसारित होताच आमदार नितीन पवार यांनी त्वरित प्रशासनाला सूचित करून चौकशी करण्याचे आदेश दिले। दिनांक 1 ऑक्टोबर रोजी आमदार नितीन पवार यांच्या सूचनेनुसार कळवण उपजिल्हा रुग्णालयात एक बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भांबरे, कळवणचे नगराध्यक्ष कौतिक अण्णा पगार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय अण्णा पवार, उपनगराध्यक्ष राहुल पगार, आश्रम चालक गंगाधर पगार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत पवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। बैठकीत वयोवृद्ध महिलेला उपचार न मिळाल्याबाबत चर्चा झाली। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज जाधव यांनी घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली। तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत पवार यांनी वृद्धाश्रमात नियमितपणे फिरते वैद्यकीय पथक पाठवून रुग्णांची तपासणी केली जाईल, तसेच घडलेल्या प्रकाराची चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले। या संपूर्ण घटनेने प्रशासन आणि वैद्यकीय सेवेत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली गेली आहे। वृद्धांना वेळीच योग्य वैद्यकीय सेवा मिळणे आवश्यक असल्याचे या चर्चेमधून स्पष्ट झाले आहे। याबाबत वैद्यकीय अधीक्षक हेमंत पवार व सप्तशृंगी वृद्धाश्रम प्रशासन यांच्याशी महाराष्ट्र क्रांती न्यूजने साधलेला थेट संवाद पाहूयात सविस्तर। हॅलो सर, महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। सर, काल कळवण उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका वृद्ध महिलेला उपचार न मिळाल्याने ती परत गेली। सप्तशृंगी वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर अचानक तब्येत बिघडल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर संबंधित डॉक्टर पंकज जाधव यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप त्यांच्या निकटवर्ती यांनी केला होता। त्या संदर्भात आपण काय उपाययोजना केल्या आणि आज मीटिंग घेऊन त्या संदर्भात आपण पुढील काय दिशा ठरवणार? सदर म्हणजे घडलेला प्रकार जो होता कालच्या तारखेला जो प्रकार घडला त्या संदर्भात आज येथील कळवण नगर अध्यक्ष कौतिक महाराज पगार, राजेंद्रजी भांबरे आणि धनंजय पवार यांच्या समवेत इतर नगरसेवक देखील आलेले होते। सर्वांनी रुग्णालयात डॉक्टरांना वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्यात आणि कालच्या वेळेस त्या पेशंट तपासण्याच्या वेळेस जे डॉक्टर उपस्थित होते त्या डॉक्टरांना सुद्धा सदर पेशंट घाईघाईमध्ये तपासले गेले असल्यामुळे आणि फिजिशियन नसल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली आहे। इथून पुढे तसं काही प्रकार रुग्णालयाकडून म्हणजे परत घडणार नाही याचं संबंधितांना सर्वांना ताकीद पण दिलेली आहे आणि सर्व नगरसेवक वगैरे आणि नगराध्यक्ष यांना तसं आश्वासन पण दिलेले आहे की इथून पुढे काळजी घेतली जाईल। तर कळवण उपजिल्हा रुग्णालयामध्ये बऱ्याच दिवसापासून वैद्यकीय अधीक्षक जे होते त्यांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त होतं। आपली नियुक्ती कधी करण्यात आली या संदर्भात? काल त्याचे आदेश निघाले जिल्हा स्तरावरून। काल निघाले। सर, ते वृद्धाश्रमातले जे गंगा पगार आहेत त्यांनी वारंवार अशा आमच्या रुग्णांसोबत अशी वर्तणूक केली जाते, डॉक्टरांकडून चांगली ट्रीटमेंट दिली जात नाही असे आरोप देखील आमच्याकडे त्यांनी केले होते। त्या संदर्भामध्ये पुढे त्या ठिकाणी जाऊन आपले फिरते पथक असेल किंवा मग आपली टीम असेल अशा काही उपाययोजना आपल्याकडून केल्या जातील सर? हो, त्यांना आजच्या मीटिंग मध्ये तशी खात्री दिलेली आहे की आमच्या हॉस्पिटलचे एक फिरतं पथकाची जी बस किंवा आपलं हे आहे अँब्युलन्स आहे ती तिथे येऊन त्या रुग्णांना तपासेल, वेळोवेळी येऊन तिथे जागेवर येऊन तपासेल, जेणेकरून त्यांची इथे गर्दीत उभे राहण्याची हेळसांड वगैरे होणार नाही। धन्यवाद सर, महाराष्ट्र क्रांती न्यूजला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल। जो काही विमलताई गिरे यांचं जे आश्रमातील निधन झालं आणि काल क्रांती न्यूजने
जी काही न्यूज दिली आणि त्या न्यूजनुसार जो पूर्ण सर्वत्र त्याची चर्चा झाली आणि आज सकाळी 11 वाजता कळवण सिव्हिलने आम्हाला मिटिंगसाठी बोलवलं आणि आम्ही मिटिंगसाठी सर्व हजर झालो. आपले सर्वांचे लाडके आमदार नितीन भाऊ पवार यांनी काल त्या बातमी ऐकल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश लावले. त्यानुसार आज सकाळी आपले नगराध्यक्ष, तालुका अध्यक्ष हे सर्व मिटिंगला हजर होते आणि त्या ठिकाणी डॉक्टरांना जाब विचारल्यानंतर सर्व दोघांनी ऐकून घेतल्या आणि त्याचबरोबर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की इथून पुढं असा प्रकार घडणार नाही आणि या ठिकाणी आम्ही 100% वृद्धाश्रमातील आजी आणि बाबांचं आम्ही या ठिकाणी 100% त्यांना तपासणी करू आणि दर आठवड्याला आमची ॲम्ब्युलन्स ही त्या ठिकाणी तपासण्यासाठी जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आणि आपले आमदार नितीन भाऊ पवार यांच्या मागणीनुसार तिथं अधिकारीसुद्धा उपलब्ध झाले आणि या ठिकाणी आम्ही सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश पागुल, नांदोरी, कळवण. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.